मतचोरीच्या आरोपांवरून बच्चू कडूंचा खळबळजनक दावा आहे। मतदार यादीतील 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती असं कडूंनी म्हटलंय। मत न देणाऱ्या मतदारांना यादीतून वगळण्याची ऑफर होती असं कडूंनी म्हटलंय। सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिल्याचा बच्चू कडूंचा दावा आहे। विधानसभेच्या अगोदर मला 10,000 लोकांची लिस्ट मागितली होती का आम्ही ते नाव उडून टाकतो, जे तुम्हाला मतदान भेटत नाही ते उडून टाकू आम्ही ते। मी आता जाहीर व्यवस्थित सगळे माझ्याजवळ पुरावे असन तर मी ते जाहीर करून सगळं माहिती देईन तुम्हाला, मीडियासमोरच येईन। आणि तेव्हाचे संभाषण रेकॉर्ड आम्ही जे नावं दिले होते काय ते, किंवा त्यांनी असं म्हटलं होतं का बा आपले लोक कसे निवडून आणायचे, तर जे तुम्हाला न भेटणारं मतदान आहे ते लिस्ट काढा, ते 10,000 कमी करून दुसरे 10,000 घालू। हा पुरावा देऊ तुम्हाला आला वेळ तर। अशी ऑफर होती तुम्हाला थेट? हां, कोण दिली होती ऑफर? पुरावे भेटते सांगतोय मी, सगळं येऊ द्या हाती। म्हणजे सरकारमधले लोक होते का कोणी त्रयस्थ पार्टी होती? सरकारमधलेच कमी करू शकते का नाही भाऊ? आपल्यात काय ताकद आहे? तुमच्यातही ताकद नाही। तुमच्या वरच्या लोकांकडे आहे, तुमच्यात नाही आहे। तुम्हाला निगेटिव्ह जाणारी मतं बाद करू आणि तुम्हाला पॉझिटिव्ह असणारी मतं यादीत घेऊ अशी ऑफर होती? हा, तुम्ही स्वीकारली नाही? ते बरं नाही वाटलं का आपण, आम्हाला फुल गॅरंटी होती ना का आपलं जमतेच भाऊ। लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे 48 पैकी 17 निवडून आले खासदार आणि 31 पराभूत झाले। आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एकाने तरी कुणाला दोष दिलाय का? त्यांना मत कुणाला द्यायचं, कुठलं बटन दाबायचं? त्यावेळेस त्यांनी इथं थोडंसं आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातून खचून न जाता, नाउमेद न होता आम्ही पुन्हा लोकांच्या समोर 5 महिन्यांनी गेलो आणि 238 आमदार निवडून आणले। अनेक लोकांना आपण कसं पराभूत झालो तेच काही समजेना आणि मग ते अशा पद्धतीचे आरोप